हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर हे जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर हे मागच्या वर्षीचे व्हिडिओ आहेत, म्हणजेच तेव्हा माझी न्यू जॉईनिंग झाली होती, तुम्हाला माहिती असेल। तर स्वामींच्या आशीर्वादाने सध्या मी गव्हर्नमेंट जॉबला आहे। तर जॉबसोबतच मला जशी जमेल तर तशी मी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो आणि महालक्ष्मी देवीची सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार जे येतात, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार येतात तर तेव्हा आपण महालक्ष्मी देवीची सेवा करतो आणि मी देखील ही सेवा करत असतो। म्हणजेच जेव्हा माझी नवीन जॉईनिंग होती तर ती मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये नोव्हेंबरमध्ये झाली होती। त्यानंतर जे मार्गशीर्ष गुरुवार होते तर हे देखील मी माझ्या रूमवर केले होते आणि ज्या काही सेवा असतात म्हणजे स्वामींच्या किंवा स्वामी सेवा जी काही मला करायची असते तर ती मी माझ्या रूमवरतीच करत असतो आणि ते व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाते की आपण कशा प्रकारे स्वामींची सेवा करू शकतो। जिथे सध्या जॉबसाठी आहे तर तो एरिया बंगाली आहे, त्यामुळे म्हणजेच आपल्या देवांची इकडे मंदिरं जास्त नाही आहेत, त्यामुळे जी काही मला सेवा करायची असते तर ती मी माझ्या रूमवरतीच करत असतो। आणि मार्गशीर्ष गुरुवार जे असतात तर ते कोणीही करू शकतं, म्हणजेच महिला पुरुष किंवा अविवाहित महिला त्या देखील करू शकतात। सर्वात जास्त प्रभावी सेवा म्हणजेच महालक्ष्मी देवीची ही मार्गशीर्ष गुरुवार जेव्हा असतात तर तेव्हा आपण ती करू शकतो। तर मी देखील ही सेवा करत असतो, म्हणजेच गेल्या वर्षीपासून मी ही सेवा सुरू केलेली आहे। तर जे काही मला सेवा करायची होती तर तुम्ही बघत आहात, तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे, कारण मला म्हणजे प्रॉपर पूजे मांडणीचा व्हिडिओ करता आला नाही, त्यामुळे तुम्हाला ह्याच्या छोट्या क्लिप्स आहेत व्हिडिओच्या तर ह्या मी शेअर करत आहे, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की आपण तुम्ही पूजा कशा प्रकारे करू शकता। तर तेव्हा माझ्याकडेच म्हणजे एवढं काही साहित्य नव्हतं, तर तुम्ही माझे नवरात्रीचे व्हिडिओ बघितले असाल तर नवरात्रीमध्ये मी देवी आईला चांगल्या प्रकारे सजवलं होतं। त्याचबरोबर दिवाळीला देखील मी दिवाळीसाठी देखील खास देवी आईचा जो मुखवटा आहे तो मी ऑनलाईन बनवला होता खास करून पूजेसाठी। तर यावेळेसच म्हणजे 2025चे जे मार्गशीर्ष गुरुवार आहेत तर त्याची देखील तुम्हाला सेवा पाहायला मिळेल, म्हणजेच पूजा मांडणी पाहायला मिळेल। तर ते देखील व्हिडिओज मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला देखील एक आयडिया येऊन जाईल की आपण पूजा कशा प्रकारे करू शकतो। आणि पूजेची एकदम साधी आणि सोपी मांडणी आहे, त्यामुळे ह्या काही ज्या सेवा असतात तर त्या मी करत असतो, म्हणजे जास्त काही अशी मोठी पूजेची मांडणी नाही आहे। त्याचमुळे जे काही माझी जॉब आहे तर जॉबसोबतच मी सेवा करत असतो, कारण जे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार येतात तर ते आपल्याला गुरुवारी ही सेवा करायची असते। तर जॉबला जाण्याच्या अगोदर ह्या काही सेवा असतात तर त्या मी करत असतो, जेणेकरून मला देखील त्याचा बराचसा फायदा होतो, कारण महालक्ष्मी देवीची ही जी सर्वात प्रभावी सेवा आहे त्यामुळे मी देखील म्हणजेच करण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे जेवढी माझ्या हातून होईल तर तेवढी सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि तुमच्यासोबत देखील व्हिडिओ शेअर करत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील तशा प्रकारे सेवा करता येईल। आणि जी पूजा मांडणी आहे तर ती देखील एकदम साधी सोपी आहे, म्हणजेच आपल्याला जास्त यामध्ये पूजा मांडणी करायची गरज नाही आहे। फक्त जो कलश आहे तर त्यामध्ये आपल्याला 5 जी झाडांची पानं असतात वेगवेगळ्या तर तीच ठेवायची असतात आणि त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा असतो। त्याचबरोबर तुमच्या घरातील देवी आईची जी मूर्ती आहे तर ती तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता, त्याचबरोबर जो फोटो आहे तर तो देखील तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी देवीची जी कथा आहे तर ती आपल्याला वाचायची असते आणि जो शेवटचा गुरुवार असतो तर तेव्हा आपल्याला उद्यापन करायचं असते। हा व्हिडिओ म्हणजेच मागच्या वर्षीच्या पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारचा होता, म्हणजेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही अशा प्रकारे देखील पूजा करू शकता, म्हणजेच एकदम साधी आणि सोपी मांडणी असल्यामुळे त्या ज्या काही सेवा आहेत तर तेव्हा म्हणजेच माझ्याकडून होऊन जातात आणि देवी आईची जी कृपा आहे तर ती नेहमी आपल्यावर राहतेच। आणि जी काही पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ आहे तर हा देखील मी तुमच्यासोबत एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच तयार करेल, जेणेकरून जर तुम्ही म्हणजेच या वर्षीपासून जर मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत करणार असाल तर तुम्हाला तो युजफुल ठरेल। आणि अशा प्रकारे म्हणजेच मागच्या वर्षी 2024चे म्हणजेच आता तुम्हाला पुढे देखील व्हिडिओ पाहायला मिळतील, तर हे 2024ची मी पूजा कशा प्रकारे केली होती तर तेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत सध्या शेअर करणार आहे। आणि 2025चे जे मार्गशीर्ष गुरुवारचे व्हिडिओ आहेत तर ते देखील तुम्हाला म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार झाल्यानंतर पाहायला मिळतील। तर अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा मी अशा प्रकारे केली होती, म्हणजेच मागच्या वर्षी माझ्याकडे एवढं काही साहित्य उपलब्ध नव्हतं, म्हणजेच देवी आईचे मुखोटे असतात किंवा देवी आईचे वस्त्र होते आणि जी देवी आईची ज्वेलरी आहे तर ती माझ्याकडे मागच्या वर्षी एवढी उपलब्ध नव्हती, पण यावर्षी खास करून मी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारासाठी देखील खरेदी केली होती। तर ती देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल की मी गुरुवारासाठी काय काय खरेदी केली आणि या वर्षीचे जे गुरुवार आहेत तर ते देखील तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतीलच। मागच्या वर्षीचे जेव्हा माझे गुरुवार चालू होते तर तेव्हा माझ्याकडे जे आपल्याला पुस्तक लागतं कथेचं तर ते माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे यूट्यूबवरती जे काही कथा आहेत तर त्या मी म्हणजेच ऐकून जे माझे व्रत आहे तर ते मी पूर्ण केले होते। तर अशा प्रकारे माझी जी पूजा होती तर ती मी तेव्हा केली होती। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ।